संविधानातील 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला व्यापक अधिकार दिलेले आहेत। ग्रामसभेला विचारल्याशिवाय ग्रामपंचायतीला एकही रुपया खर्च करता येत नाही। संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार हा ग्रामसभेच्या माध्यमातून चालवला जातो। ग्रामसभा ही स्थानिक संस्था असली तरी ती सरकार म्हणून काम करते। अशा या सरकारला अधिकार दिलेले आहेत, व्यापक अधिकार आहेत, पण हे अधिकार देत असताना कुठल्याही प्रकारचा संविधान विरोधी असा कुठलाही ठराव करण्याचा अधिकार त्यांना नाही। विशेषतः ग्रामसभेचा अजेंडा काढत असताना त्या अजेंडामध्ये संविधान विरोधी भूमिका असलेले असे कुठलाही विषय घेता येत नाही। याची तपासणी ग्रामसचिवाने त्याचबरोबर सरपंचाने करणं अपेक्षित होतं। आणि असा जर अजेंडामध्ये हा विषय आला असेल तर हा चुकीचा आहे। ऐन वेळेच्या विषयामध्ये हा विषय कदाचित घेता आला असता आणि ऐन वेळेच्या विषयामध्ये असा विषय घेऊन तो विषय जरी पारित झाला असता तरी त्या विषयाला मान्यता द्यायची किंवा नाही हा अधिकार पंचायतीला आहे। त्यामुळे हा केलेला ठराव पूर्णपणे असंविधानिक असून या ठरावाला खंडित करण्यात यावं व अशा पद्धतीचा चुकीचा ठराव करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक आणि त्याचबरोबर काही दोषी जे असतील यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्रक आज या ठिकाणी सद्भावना मंचच्या वतीने देण्यात आलेलं आहे। याचबरोबर असं सुचवण्यात येत आहे की याच पद्धतीनं ग्रामसभांमध्ये होणारे ठराव हे संविधानाच्याच बाजूने होतील अशा पद्धतीची कारवाई शासनानं सर्व ग्रामपंचायतींना कळवून करावी व पुन्हा अशा जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा संविधानाच्या विरोधात असलेले कुठलेही ठराव अशा ग्रामसभेमध्ये करण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आली।